झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री कोणाचा यांचं नाव देखील या ठिकाणी जाहीर केलं नाहीये। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे। या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच या ठिकाणी ठाण्यामध्ये आय लव्ह मुंबईचा बॅनर जो आहे तो मोठा चर्चेत आला आहे। मी सध्या उभा आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर। आपण पाहू शकता या ठिकाणीच एकंदरीत राहुल कर्नाल फाउंडेशन कडनं या ठिकाणी एक बॅनर लावण्यात आलेला आहे। विशेषतः या बॅनरकडे पाहायला गेलं तर भाई लहानासाठी शिंदे काका, बहिणीसाठी लाडका भाऊ, तरुणासाठी लाडका दादा, ज्येष्ठांसाठी आधार, समाजाचा कॉमन मॅन हवा आपल्या स्वरूपात, आय लव्ह मुंबई अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या चाहत्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। विशेषतः त्यांना अपेक्षित असे प्रतिमा मानले जाणारं हे बॅनर आहे। या बॅनरची एकंदरीत पूर्ण प्रकारात ठाण्यामध्ये चर्चा सुरू आहेत। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर एकीकडे कुठेतरी राजकीय घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, तर दुसरीकडे चाहत्यांकडनं अशा प्रकारचे बॅनर लावून पुन्हा एकदा जी मागणी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे अशी मागणी आहे ती कार्यकर्त्यांकडनं उफडून येत असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।